100% खात्री देऊन सांगते मंडळी, अशा पद्धतीची रेसिपी किंवा हा पदार्थ तुम्ही आजपर्यंत खाल्ला नसेल. आता कैरीचा सीझन सुरू झालेला आहे, तर कैरीची एकदम नवीन अशी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. आज आपण बनवणार आहोत कैरीचा जेली मुरब्बा. हा जो मुरब्बा आहे, पोळी, चपाती किंवा मग कुठलाही पराठा असू दे, त्याबरोबर अप्रतिम लागतो आणि खूप झटपट अशी रेसिपी आहे, सोपीसुद्धा आहे. यामध्ये तुम्हाला कैऱ्या किसायच्या नाही आहेत, काही जसं आपण साखर आंबा करतो तसं काहीच टेन्शन नाही आहे. तर सगळ्यात अगोदर आपण इथे हा जेली मुरब्बा तयार करण्यासाठी मी 2 कैऱ्या घेतल्यात आणि आता आपण स्वच्छ ह्या धुवून घेतल्यानंतर पुसून घ्यायच्यात. वरची जी हिरवी साल आहे ती आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे. तुम्ही हवं असल्यास पिलरचा, सुरीचा, कशाचाही वापर करू शकता. त्यानंतर आपल्याला याचे मस्त असे चौकोनी क्यूब्स किंवा तुकडे करून घ्यायचे आहेत. जसे आपण बटाट्याच्या भाजीसाठी मध्यम आकारातले क्यूब्स तयार करतो त्याच पद्धतीचे तुकडे याचे कट करून घ्यायचे आहेत. आतली कोय व्यवस्थितपणे काढून घ्यायची आहे. तर आता बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान खूप जास्त लहान याच्या फोडी करायच्या नाही, कारण आपण याला नंतर शिजवणार आहोत, तर नंतर ते खूप जास्त मॅशी व्हायला नको, म्हणून मध्यम आकारात थोड्याशा मोठ्या अशा फोडी मी करून घेतल्यात. त्यानंतर जवळपास 2 ग्लास पाणी मी इथे गॅसवरती आधीच गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये मी इथे पाव चमचा हळद घातली आहे. हळद खूप जास्त घालायची नाही, आपल्याला फक्त याचा रंग हवा आहे, फ्लेवर नको आहे. त्यासाठी फक्त पाव चमचा किंवा चिमूटभर हळद घालायची आहे. पाण्याला छान उकळी आली की लगेचच आपण ह्या ज्या कैरीच्या फोडी आहेत त्या याच्यामध्ये घालून घेणार आहोत. आता आपल्याला याला 5 ते 6 मिनटं असंच झाकण वगैरे न ठेवताच शिजवून घ्यायचं आहे. तर आपल्याला कैरी इथे 50% शिजवून घ्यायची आहे. खूप जास्त याचा लगदा करायचा नाही, खूप जास्त लुंजीमध्ये जशी मऊ पडते कैरी तसंही करायचं नाही. जवळपास 5 ते 6 मिनटंच आपल्याला ह्या ज्या कैरीच्या फोडी आहे गरम पाण्यामध्ये अशा पद्धतीने शिजवून घ्यायच्यात. आता मी तुम्हाला दाखवते इथे 50% म्हणजे कैरी किती शिजवून घ्यायची. तर आता मी इथे गॅस बंद केलेला आहे. आता जी कैरी आहे आपल्याला या पाण्यातून काढून घ्यायची आहे. काटा चमच्यानी किंवा सुरीने अशा पद्धतीने याला मॅश करून बघितलं तर एकदम याचा लगदा होत नाही आहे, खूप जास्त शिजलेली नाही आहे, आतमध्ये थोडीशी कसर बाकी आहे. तर आता आपण या ज्या फोडी आहे त्या एका प्लेटमध्ये किंवा चाळणीमध्ये काढून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये पाण्याचा अंश खूप जास्त राहायला नको, कारण आपण याला वर्षभरासाठी साठवून ठेवणार आहोत, त्यामुळे याच्यामध्ये पाणी अजिबात राहायला नको. तर अशा पद्धतीने मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. पाणी याचं छान निथळून घ्यायचं आहे. त्यानंतर आता हा जेली मुरब्बा तयार करण्यासाठी मी इथे तीच कढई स्वच्छ धुवून घेतली आहे. त्यामध्ये आपण इथे जवळपास 1 वाटी अख्खी भरून साखर घेतली आहे. जेवढी कैरी आहे तेवढ्याच प्रमाणात साखर घ्यायची आहे. तर आता जवळपास 1 पाव कैरी होती इथे 250 ग्रॅम, तर मी इथे 250 ग्रॅमच साखर घेतलेली आहे. आता साखर बुडेल किंवा साखरेच्या वरती एकदम अर्धा इंच पाणी राहील इतकंच पाणी आपल्याला घालायचं आहे. पाण्याचं प्रमाण, साखरेचं प्रमाण खूप जास्त सोपं आहे. कैरी जेवढी आहे तेवढी साखर घ्यायची आणि साखर बुडेल आणि थोडंसं पाणीवरती शिल्लक राहील एवढं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर साखर आपली थोडीशी विरघळत आली किंवा हलकंसं कोमट हे आपले चाचणी किंवा साखरेचं मिश्रण झालं की लगेचच आपण याच्यामध्ये ह्या ज्या कैरीच्या वाफवून किंवा उकडवून घेतलेल्या ज्या फोडी आहेत त्या घालून घेणार आहोत. आपल्याला इथे हा जो पाक आहे तो छान एकतारी होईपर्यंत मस्त शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर मी याच्यासोबतच 4 लवंग घेतलेल्या आहेत, 2 हिरवी वेलचीसुद्धा याच्यामध्ये कुटून घातली आहे. यामुळे अगदी मस्त फ्लेवर येतो. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथे केशर काड्यासुद्धा वापरू शकता किंवा मग जी दालचिनी आहे त्याची पावडर किंवा अख्खा दालचिनीचा तुकडासुद्धा वापरू शकता. मस्त फ्लेवर येतो त्याच्यामुळे. आता आपण याला मंद गॅसवरती मस्त 10 ते 15 मिनटं शिजवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम कुठेही मोठी करायची नाही, कारण मग हा जो पाक आहे त्याचा रंग बदलतो आणि एकदम घट्ट पाक होतो आणि मग तो कैरीच्या फोडीमध्ये शिरत नाही. त्यासाठी आपल्याला मंद गॅसवरती सगळी प्रोसेस करायची. 10 ते 12 मिनटानंतर हा जो पाक आहे बघू शकता याची तार तुटायला लागली आहे, म्हणजे एक तारी इथे आपला हा जो पाक आहे तो तयार झाला आहे. यापेक्षा अजून जास्त याला शिजवायची गरज नाही आहे, कारण अजून हे थंड झाल्यानंतर घट्ट होतं. त्यासाठी एक तारी पाक झाला आणि कैरीमध्ये छान असा मुरला. बघू शकता ट्रान्सपरंट आपल्या ह्या कैरीच्या फोडी इथे दिसायला लागल्यात आणि काटा चमच्याने याला मी मॅश करून बघते तर मस्त आतपर्यंत पाकसुद्धा शिरला आहे आणि मऊ झाल्यात आपल्या फोडी. पण याचा खूप जास्त लगदा करायचा नाही. आता मी गॅसची फ्लेम बंद करण्याआधी याच्यामध्ये 1 चमचा भरून मगज बी घालते आहे. ह्याच्यामुळे मस्त फ्लेवर येतो आणि हा जेली मुरब्बा खाताना एक वेगळाच क्रंचसुद्धा येतो. याऐवजी तुम्ही काजू बदामाचे तुकडेसुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता. तर आता पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतर हा जो जेली मुरब्बा आहे तुम्ही कुठल्याही काचेच्या बरणीमध्ये, प्लास्टिकच्या बरणीमध्ये वर्षभरासाठी 2 वर्षासाठी साठवून ठेवू शकता. फक्त याला टिकवताना किंवा स्टोअर करताना काळजी एकच घ्यायची, खाताना घेताना कुठलाही ओला हात किंवा ओला चमचा याच्यामध्ये जाता कामा नये, नाहीतर मग हा मुरब्बा खराब होऊ शकतो, याला बुरशी लागू शकते. हवं असल्यास तुम्ही याला फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. तर पोळीबरोबर किंवा मग कुठलाही पराठा असू दे त्याबरोबर अगदी मस्त लागतो. मुलांना सुद्धा खूप आवडतो आणि याच्यामध्ये फोडींचं एक
टेक्स्चर असल्यामुळे वेगळीच चव लागते. तर नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा. आणि रेसिपी आवडली असेल तर भरपूर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.